लक्षात घ्या की महाविकास आघाडीची एकच जागा जाईल राज्यसभेसाठी, तेवढं संख्याबळ आमच्याकडे आहे. आता निर्णय घेताना महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी काम करणारं नेतृत्व कोणतं आहे ते 3 पक्ष बसून ठरवतील. आणि अर्थात निर्णय एकमतानंच होणार आहे ना. आदित्य ठाकरे बोलले ते योग्य आहे. शरद पवार या देशाचे मोठे नेते आहेत. काँग्रेस पक्षाचेही काही लोक निवृत्त झालेले आहेत. शिवसेनेच्या सुद्धा एक सदस्य आमच्या प्रियांका निवृत्त झालेले आहेत. त्याच्यामुळे 3 पक्षांना मिळूनच निर्णय घ्यावा लागणार. हा या क्षणी तुम्ही जो मीडियातून जे काही प्रश्न विचारले जातात ते निरर्थक आहेत. विधान परिषदा सुद्धा आहेत, त्याच्यावर निर्णय घ्यावा लागेल. प्रत्येक पक्षाला वाटतं की आम्ही महाविकास आघाडीचे महत्त्वाचे घटक आहोत, आम्हाला संधी मिळावी, हे प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे. पण आम्ही एकत्र बसू आणि निर्णय घेऊ आणि महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेऊ. मराठी भाषिकांनी संसदेमध्ये जाऊन महाराष्ट्राचे प्रश्न मांडावे यासाठी आम्ही तिथे जातो सगळे. त्याच्यामुळे त्याच गुणवत्तेवरती कोणी तिथे जाऊन यावेळेला प्रतिनिधित्व करायचं हे 3 पक्ष एकत्र बसून ठरवतील. नाही, पण राऊत साहेब, जेव्हा शरद पवार इच्छा व्यक्त करतात की त्यांना राज्यसभेवर जायचं आहे, त्यावेळेस महाविकास आघाडीतले 2 प्रमुख पक्ष काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, सुरुवातीला मत काय आहे? सुरुवातीला अशी झटापट होते सर्वच राजकारणामध्ये. सुरुवातीला अशा प्रकारची झटापट ही होते, राजकारण आहे ना. पण शेवटी आम्ही एकत्र बसून एकमतानं निर्णय घेतला जाईल. त्याच्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेसचा निर्णय हा दिल्लीतून होतो, बरोबर. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार हे निर्णय मुंबईतच होतात किंवा महाराष्ट्रात होतात. एकत्र बसून निर्णय घेतले जातात. राऊत साहेब, जो कुर्बानीचा संदर्भ आहे तो आहे विधान परिषदेच्या जागेसाठी. जर राज्यसभेवर शरद पवारांना पाठवायचं असेल तर त्यानंतर येणारी जी विधान परिषद निवडणूक आहे, तुम्ही असं म्हणतात की उद्धव ठाकरेंनी ती लढवावी, उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधिमंडळात जावं अशी पक्षाची, जशी महाराष्ट्रामध्ये. काँग्रेसचं मत असं आहे की प्रत्येक वेळी एनसीपी शरद पवार, शिवसेना युपीटी यांनाच नाही तर आम्हालाही संधी मिळाली पाहिजे. तर उद्धव ठाकरेंचं जाणं थोडंसं कठीण दिसतंय. अजिबात कठीण नाही. कठीण कशा करता असेल. राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, शिवसेना पक्ष प्रमुख आहेत. त्याच्यामुळे विधान परिषद कोणी लढवायची, राज्यसभा कोणी लढवायची या संदर्भात मी म्हटलं ना, निर्णय घेतला जाईल. राज्यसभेच्या बाबतीमध्ये सुद्धा शरद पवारांसारख्या नेत्याची इच्छा आहे. त्यांची संसदीय कार्य परंपरा फार मोठी आहे. अशा वेळेला त्यांचा पक्ष काय भूमिका घेतो आहे किंवा ते स्वतः काय उघडपणे भूमिका घेतात त्याच्यावरती बऱ्याच गोष्टींचे निर्णय होतील पुढे. शिवसेनेचं संख्याबळ सगळ्यात जास्त आहे, 20. त्यानंतर काँग्रेस 16 आणि शरद पवारांचं बळ हे 10चं आहे. तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून इतर घटक पक्ष लहान मिळून आम्ही 50 पर्यंत जात आहोत. जिंकण्यासाठी 37 मतांची गरज आहे, म्हणजे आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे. विधान परिषदेमध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी जावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. त्या संदर्भात आम्ही उद्धवजींना विनंती करू आणि पुढे काय ते पाहू.